नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. लव जिहाद रोखण्यासाठी RSS प्रमुख मोहन भागवतांनी सांगितली त्रिसूत्री. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा लव जिहाद घटनांवर अंकुश लागेल. मुलांच्या भावना समजून घेता येतील तेव्हा या घटनांना आळा बसेल असं मोहन भागवत म्हणाले. भोपाळ येथील स्त्री शक्ती संवाद या कार्यक्रमाला संबोधित करताना विचार व्यक्त केले. जेव्हा कुटुंबात नियमित संवाद होईल तेव्हा तुम्ही मुलांशी संवाद साधला तर त्यांना धर्म, संस्कृती आणि परंपरांची माहिती होईल. त्यांच्याविषयीचा स्वाभाविक सन्मान समोर येईल. त्यांनी लव जिहाद थांबवण्यासाठी त्रिसूत्री सांगितली. कुटुंबात नियमित संवाद, मुलींमध्ये सजगता आणि आत्मसुरक्षेची भावना निर्माण करणं आणि लव जिहादच्या जाळ्यात अडकणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणे या त्रिसूत्रींवर त्यांनी जोर दिला. सामाजिक संघटनांवरही त्यांनी जबाबदारी निश्चित केली. अशा कोणत्याही घटनांबाबत सामाजिक संघटनांनी सजग राहावे. अशा घटनांविरोधात समाजाने एकत्रित येऊन विरोध करावा. तेव्हाच लव जिहादवर समाधानकारक तोडगा निघेल असं त्यांनी लक्ष वेधलंय. पश्चिम समाजातील स्त्रियांची स्थिती आणि भारतीय मातृत्व केंद्रीय समाज यांची तुलना करत यामुळे भारतीय संस्कृती उच्च स्थानी असल्याचं भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी लव जिहादवर त्रिसूत्रीची माहिती देत त्यांचा वापर करण्याचं समाजाला आवाहन केले.